सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। दसऱ्याला मेळावा जो असतो त्याचा उत्साह तुम्ही आजही बघत असाल। पावसाचं सावट असलं किंवा आणि काय असलं तरी शिवसैनिक सज्ज आहे। शिवसैनिकच काय, संपूर्ण महाराष्ट्रातला अगदी शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, तरुण सगळे आबालवृद्ध की या दिवशी शिवतीर्थावरून पहिले जसं शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे एक विचार देत होते महाराष्ट्राला, त्याच प्रकारचा विचार उद्धवजी देत आहेत आणि आज संपूर्ण महाराष्ट्राला त्याची उत्सुकता आहे। आज पावसाचं जरी सावट असलं तरी शिवसैनिक न डगमगता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, मुंबईचा तर आहेच, मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेल्या आपण सगळेजण बघताय आणि जल्लोषात एक अभूतपूर्व असा हा दसरा मेळावा आपल्याला पाहायला मिळाला। कुणाकुणाची भाषणं होतील किती वाजेपर्यंत? आता जे शिवसेनेचे नेते काही महत्त्वाच्या विषयांवर बोलण्याचं वगैरे आहे ते रेखांकन केलेलं आहे, त्याप्रमाणे कार्यक्रम होईल। हा दसरा मेळावा जो आहे की दसरा मेळावा विचारांचा जो आहे तो निस्तेल आहे, इकडे फक्त चिखलफेक होणार आहे आणि दरवेळी अशाच पद्धतीने केला जातो। त्यांनी मला वाटतं आझाद मैदान वगैरे बोलले होते, तिथून ते बंदिस्त याच्यामध्ये गेले, त्यामुळे विचार कोणाचा बंदिस्त झाला किंवा विचारच नाही आहे त्याचा बंदिस्त होणं किंवा उघड्यावर राहणं होत नाही आहे, त्यामुळे कोण काय बोलतं याच्याकडे आपण लक्ष नाही। तर या दसरा मेळाव्याला एक वेगळं महत्त्व आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका आहे। दुसरा मुद्दा म्हणजे दोन ठाकरे बंधू आहेत ते एकत्र आले आहेत, त्यामुळे या व्यासपीठावरनं काही घोषणा अपेक्षित आहेत। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा जो विचार आहे हा संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा देणारा विचार असतो आणि विजयादशमीच्या या शुभमुहूर्तावर विचारांचं सोनं लुटण्यासाठी सगळेजण इथे येतात। त्यामुळे निवडणुका काय किंवा निवडणुकांशिवाय नेहमीच इथून विजयादशमीचा एक विचार संपूर्ण महाराष्ट्राला दिशा दाखवणारा जो कार्यक्रम असतो तो लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं भाषण असतं अशा पद्धतीचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। म्हणजे लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण, शिव्या देणे इत्यादी सारखे प्रकार हे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यामध्ये होतात अशा पद्धतीचं कोणाची संस्कृती काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे। महाराष्ट्राने गेल्या 3-1 वर्षामध्ये कोण कुठल्या पद्धतीचा काय संस्कृती काय संस्कार आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही। महाराष्ट्राची जनता जाणून हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।